मंडप नाही, सावली नाही, 40 अंशाच्या रणरणत्या उन्हात डोक्याला भगवा पंचा बांधून मनोज जरांगे पाटलांचे मरणप्राय उपोषण सुरू. अन्न पाण्याचा पूर्ण त्याग, उष्माघाताने बळी गेल्यास सरकारच जबाबदार असण्याचा आक्रमक इशारा. मराठा आरक्षणाच्या आरपारच्या लढाईसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. मे महिन्याच्या 40 अंशा पार गेलेल्या रणरणत्या उन्हात कोणताही मंडप किंवा सावलीचा आसरा न घेता डोक्याला भगवा पंचा बांधून जरांगे पाटील थेट उघड्यावर बाजेवर बसले आहेत. यावेळी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधोपचाराचा पूर्ण त्याग केला आहे. सरकारने मराठा मुलांचा उन्हाळा केला, आता मागण्या मान्य झाल्याशिवाय हटणार नाही. उष्माघाताने माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर सरकार जबाबदार असेल, असा आक्रमक आणि भावनिक इशारा त्यांनी दिला. सगळे सोयरे अध्यादेशांची अंमलबजावणी आणि स्वतंत्र मराठा कुणबी मंत्रालयाच्या मागणीवर ते ठाम आहेत. शासकीय शिष्टमंडळाची मनधरणी अपयशी ठरली असून या भीषण उन्हातील आत्मक्लेश आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.